मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, पण त्याबद्दल आपण कधीच गांभीर्याने विचार करत नाही. आपल्या कुटुंबातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचं, समजा आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकाचं निधन झालं, तर त्यांच्या मोबाईल नंबरचा आपण काय करतो? त्यांची आठवण म्हणून किंवा सोय म्हणून आपण त्यांचा मोबाईल नंबर वापरतो, त्यांचं फेसबुक इंस्टाग्राम चालवतो किंवा त्यांचं व्हॉट्सॲप ही सुरू ठेवतो. पण असं करणं तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खाऊ घालू शकतं, हे तुम्हाला माहिती होतं का? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. मृत व्यक्तीचा डिजिटल डेटा आणि सिम कार्ड वापरण्याबाबत भारतातले कायदे आता खूप कडक झालेले आहेत. मृत व्यक्तीचा फोन नंबर किंवा त्यांचं सोशल मीडिया अकाउंट वापरल्याबद्दल नेमके काय कायदे किंवा नियम आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आईवडिलांचा नंबर मुलं वापरू शकतात का आणि कायदेशीररित्या हे कसं हाताळायचं, हे देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर सगळ्यात आधी बोलूया सिम कार्ड बद्दल. आपल्याला वाटतं की सिम कार्ड आपल्या मालकीचं आहे, कारण आपण त्यासाठी पैसे दिलेत. पण मित्रांनो, कायदेशीर भाषेत सिम कार्ड हे कधीच तुमचं नसतं. ते टेलिकॉम कंपन्यांनी तुम्हाला वापरण्यासाठी म्हणजे भाडे तत्वावर दिलेलं असतं. म्हणजे तुमचा नंबर हा तुमचा नसतोच. तुमचा वापर पूर्ण झाला की कंपन्या तो नंबर दुसऱ्या कुणाला तरी देतात. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा फोन नंबर ट्रान्सफर करणं किंवा डिॲक्टिव्हेट करून घेणं कायद्यानं बंधनकारक आहे. टेलिकॉम नियमानुसार ज्याच्या नावावर सिम कार्ड आहे तोच ते वापरू शकतो. मग दुसऱ्या कुणी ते सिम वापरलं तर काय होतं? तर याला ओळखीची चोरी म्हणजेच आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असलेले सिम कार्ड वापरता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीची ओळख वापरत असता. दूरसंचार विभागांच्या नियमानुसार ज्या व्यक्तीच्या नावे सिम आहे, तिचा मृत्यू झाला तर ते सिम कार्ड अवैध ठरतं आणि कंपन्यांना न कळवता तुम्ही ते वापरत राहिला तर टेलिकॉम लायसन्सच्या अटींचं उल्लंघन मानलं जातं. IT कायद्यानुसार दुसऱ्यांची ओळख वापरल्याबद्दल कोणी तक्रार केली आणि गुन्हा सिद्ध झाला तर 3 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. आता हे सगळं ऐकून तुम्हाला एक प्रश्न पडला असणार, तो म्हणजे आई वडिलांचं सिम कार्ड किंवा त्यांचा नंबर मुलं वापरू शकतात का? मलाही हाच प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर शोधल्यावर मला समजलं की आपण आपल्या आई किंवा वडिलांचा नंबर थेट वापरू शकत नाही, मात्र तोच नंबर आपल्या नावावर करून आपण सुरू ठेवू शकतो. त्यासाठी तुम्हाला ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ही प्रक्रिया पार पाडावी लागते. यासाठी तुम्हाला मृत व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट, तुमचा स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणजे KYC डॉक्युमेंट आणि एक गॅझेट किंवा वारसा हक्काचा पुरावा कंपनीच्या कुठल्याही सर्व्हिस सेंटरला नेऊन जमा करावा लागतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी लढतरी कशासाठी करायची आणि आपण काही गैरवापर करणार नाहीये. हे खरं असलं तरी समजा त्या नंबरचा वापर करून एखाद्या व्यक्तीने काही गैरप्रकार केला तर पोलीस नंबरचे रेकॉर्ड शोधतील आणि तो नंबर ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करतील आणि ती व्यक्ती जर या जगातच नसेल तर कायदेशीर गुंतागुंत वाढत जाते. यात मग एकतर तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा मग केस बंद होऊन खरा गुन्हेगार मोकाट फिरू शकतो आणि या दोन्ही गोष्टी वाईट आहेत. हे तर झालं सिम कार्डचं. आता बोलूया सोशल मीडियाकडे. यात मग फेसबुक, इंस्टाग्राम किंवा मग अगदी गुगल अकाउंटचाही समावेश आहे. या सगळ्या गोष्टी डिजिटल ॲसेट समजल्या जातात. पहिली गोष्ट तर तुमचं सोशल मीडिया किंवा गुगल अकाउंट हे तुमचंच असतं. सिम कार्डसारखं तात्पुरतं मिळालेलं नसतं. आता याचा कॅच असा आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार, ज्या आपण कधीच वाचत नाही, तुमचं अकाउंट हे नॉन ट्रान्सफरेबल असतं. म्हणजे तुमच्या निधनानंतर तुमची मुलं किंवा तुमची पत्नी किंवा भाऊ बहीण कुणीही तुमचं अकाउंट कायदेशीररित्या हँडल करू शकत नाही. एखाद्या मृत व्यक्तीचे लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून जर तुम्ही त्याचं अकाउंट वापरत असाल तर ते सोशल मीडिया कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीचं उल्लंघन ठरतं. हे उघड झालं तर ते अकाउंट कायमचं ब्लॉक केलं जाऊ शकतं. व्हॉट्सॲपच्या बाबतीतही असेच कदाचित आणखी कडक नियम आहेत. दुसऱ्या व्यक्तीच्या नंबरचं व्हॉट्सॲप तुम्ही वापरत असाल तर त्याला इम्पर्सनायझेशन समजलं जातं. बरं, आता तुम्हाला वाटेल की त्यात काय एवढं, सापडल्यावर फार फार तर अकाउंट बंद होईल. पण हे तेवढ्यावर थांबत नाही. आजकाल बँका आणि इतर कितीतरी कंपन्या व्हॉट्सॲपवर OTP पाठवतात. तुम्ही जर मृत व्यक्तीचा नंबर किंवा त्यांचं व्हॉट्सॲप वापरून OTP मिळवत असाल आणि पैसे ट्रान्सफर करत असाल तर तो फायनान्शियल फ्रॉड मानला जातो. तुम्ही जरी त्या मृत व्यक्तीचे वारस असाल तरी बँकेला न कळवता स्वतःच अकाउंट हँडल करत असाल तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. मृत व्यक्तीच्या नावे असलेले फोनपे किंवा गुगल पे वापरणंही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. याबाबत कुणी तक्रार दाखल केली आणि गुन्हा सिद्ध झाला तर तुमचं स्वतःचं बँक अकाउंट ही सील होऊ शकतं. ओके, आता या सगळ्या माहितीचा अर्थ असा नाही की तुम्ही मृत व्यक्तींचा मोबाईल नंबर वापरूच शकत नाही किंवा बँक अकाउंट हँडलच करू शकत नाही. तुम्ही वारस असाल तर नक्कीच तुम्हाला ते करण्याचा अधिकार आहे. मात्र ते करण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, एवढंच. म्हणजे नेमकं काय करावं लागेल सांगतो. सगळ्यात आधी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मृत व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ शकता किंवा मग तो नंबर बंद करू शकता.
दुसरं म्हणजे डेथ सर्टिफिकेट आणि वारस असल्याचा काही पुरावा बँकेत जमा करून बँकेच्या व्यवहारांची परवानगी मिळवू शकता. तिसरं म्हणजे सोशल मीडिया अकाउंटसाठी मेमोरियलायझेशनची विनंती करा. फेसबुकवर तुम्ही आधीच लेगसी कॉन्टॅक्ट सेट करू शकता. चौथं म्हणजे गुगलमध्ये इनॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर सेट करा. यात काय असतं की तुमचं गुगल अकाउंट जर 3 महिन्यांपेक्षा अधिक बंद राहिलं तर त्या अकाउंटचं काय करायचं हे तुम्ही आधीच ठरवू शकता. मग त्यात गुगल तुमचा डेटा एकतर डिलीट करतं किंवा मग तुम्ही ठरवलेल्या व्यक्तीला ते पाठवू शकतं. तर मित्रांनो, टेक्नॉलॉजी जेवढी सोपी आहे, जेवढी फायद्याची आहे, तेवढीच ती कायदेशीररित्या गुंतागुंतीचीही आहे. एखाद्याची आठवण जपणं चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी कायद्याचा भंग करणं हे महागात पडू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला भीती घालण्यासाठी किंवा सगळं बंद करा असं सांगण्यासाठी नाहीये, तर एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्ही कशा प्रकारे जपू शकता हे सांगण्यासाठी आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेक संबंधी अशाच आणखी व्हिडिओंसाठी टेक भाडेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.